नमस्कार, मी श्रुती. वृत्तदर्शनच्या 5च्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. भारत अमेरिका संरक्षण करार, 10 वर्षांची मजबूत भागीदारी. निकृष्ट दर्जाची बियाणे आणि कीटकनाशकांविरोधात केंद्र सरकार आणणार एक नवीन कायदा. महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीतच महायुतीत युद्ध, पवार मोहोळ आमने सामने. पुण्यात काँग्रेसचं भाजप विरोधात आंदोलन. पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित. कालचक्र महोत्सव उत्साहात सुरुवात. भारताने कांगारूंना हरवून रचला इतिहास. आता पाहूया सविस्तर बातम्या. भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी 10 वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकन संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यात मलेशियातील या बैठकीत हा ऐतिहासिक करार झाला. निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन कायदा आणणार आहे. हा बीज कायदा आणि कीटकनाशक कायदा संस्थेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मांडण्याचा प्रयत्न असेल, अशी घोषणा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. FPOच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना चौहान म्हणाले की बनावट बियांमुळे शेतकऱ्यांचे प्रति हेक्टर उत्पादन घटते आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होते. 2 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ थेट आमने सामने आले. 3 दशकांपासून संघटनेवर वर्चस्व राखणाऱ्या अजित पवारांना यावेळी भाजपकडून आव्हान मिळाले. निवडणुकीपूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या असून महायुतीतील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. यावर आमच्या प्रतिनिधींनी केलेला पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात सध्या एक वेगळीच राजकीय लढत रंगली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमने सामने आले आहेत. ही निवडणूक केवळ क्रीडा संघटनेपुरती मर्यादित राहिली नसून तर ती महायुतीतील प्रतिष्ठेची राजकीय लढत ठरत आहे. 3 दशकापासून या संघटनेवर अजित पवार यांचे पूर्ण वर्चस्व राहिले आहे, पण यावेळी मात्र भाजपकडून त्यांना थेट आव्हान देण्यात आले आहे. भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगार संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांवर थेट आरोप करत त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली होती. माजी खेळाडूंनाच राहू द्या, राजकारण आणू नका, असे त्यांनी आवाहन करत अजित पवारांच्या नेतृत्वातील गेल्या 3 दशकातील कार्यकाळात क्रीडा क्षेत्राची नुकसान झाल्याचे आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की अजित पवारांनी या निवडणुकीतून बाजूला व्हावे आणि माजी खेळाडू मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या व्यक्तींना यामध्ये संधी द्यावी. दरम्यान अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनलची ताकद लक्षवेधी ठरली आहे. त्यांच्या गटातील 21 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 3 जण बिनविरोध निवडून आले आहेत. महिन्यांवरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत कोण विजयी ठरतो यावरून केवळ क्रीडा क्षेत्रातील समीकरण नाही तर आगामी स्थानिक निवडणुकातील महाराष्ट्रातील अंतर्गत नातेसंबंध आणि ताकदही मोजली जाणार आहे. त्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी होणारी ही आगामी राजकीय निवडणुकीचा रणधुमाळीचा एक संकेत ठरू शकतो. क्रीडा संघटनेच्या मैदानावर सुरू झालेली ही प्रतिष्ठेची लढत आता थेट राजकारणाच्या पुढच्या टप्प्यावर काय परिणाम करते याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुण्यात आज काँग्रेसकडून लाल महाल येथे भाजप विरोधात आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव समोर आलं होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली. पिंपरीत भाजप युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेला मारहाणीचा देखील मुद्दा काँग्रेसनं आंदोलनादरम्यान उपस्थित केला. या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी पुणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीने काँग्रेस डॉक्टर सेल आणि महिला आघाडीच्या वतीनं हे आंदोलन केलं. काँग्रेस नेत्यांनी यावेळी राज्य सरकारवर महिला विरोधातील घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संबंधित आरोपांवर कठोर कारवाईची मागणी केली. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी यशस्वी पाटील यांच्याकडून. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस डॉक्टर सेल या महिला आघाडीच्या एकत्रितपणाने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याची डॉक्टर आत्महत्येची केस घडली. यासाठी सर्व लोक आज इथे जमलेले आहेत. या महिला ज्या उपस्थित आहेत त्यांच्याकडून काय मागणी आहे? सगळी घटना पाहता काय मागणी आहे?
याच्यामध्ये एक सारासार सगळा विचार करता संपदाच्या केसमध्ये रणजित सिंग निंबाळकर हे गुन्हेगार आहेत. पक्षाचे माजी खासदार आहेत. माजी खासदार असल्यामुळे त्यांचा जो पाठपुरावा करण्यासाठी फडणवीस आले ते एकदम चुकीचं आणि गंभीर काम झालेलं आहे. एक मुलगी डॉक्टर मुलगी एका शेतकऱ्याची मुलगी जेव्हा डॉक्टर होते तेव्हा तिच्या जीवनाचा प्रवास या लोकांनी संपवलेला आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षाचा नेता जरी असला तरी सुद्धा ह्या रणजितसिंह निंबाळकरला खेचून आणावं, चार्जशीट मध्ये त्याचं नाव घ्यावं. त्यांनी 277 ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीतल्या ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केलेल्या त्या सगळ्या लोकांना पुन्हा बोलवण्यात यावं, त्यांचे परत स्टेटमेंट करण्यात यावे आणि फाशीच्या दोषापर्यंत रणजितसिंह निंबाळकरला पण लावावं. कारण डायरेक्टली रणजित निंबाळकरचा या हत्यामध्ये भाग आहे आणि सगळे पुरावे परिस्थितीजन्य पुरावे हे सांगतात की रणजित निंबाळकर हा दोषी आहे. त्यामुळे गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे. त्यानंतर SIT मार्फत किंवा माननीय उच्च न्यायालयाची कमिटी नेमेल त्या कमिटी मार्फत अत्यंत सापेक्ष पद्धतीने हा तपास झाला पाहिजे. कुठलाही गुन्हेगार सुटता कामा नये. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश पटणी या शक्तीपासून वृत्तदर्शन पुणे. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याचं हे 23वे वर्ष आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान मिळावा, त्यांच्याबद्दल समाज मनात आदर वाढावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांच्याकडून. ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खरं म्हणजे हे या मेळाव्याचं 23वे वर्ष आहे. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 23 वर्षापासून केलं जातं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून एकदा आनंद देणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांच्या कामाचं कौतुक करणं हे या मेळाव्याचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे. आणि या मेळाव्याला पुण्यातल्या जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावं असं आव्हान आयोजकांनी केल्यानंतर त्याला उदंड पद्धतीचा प्रतिसाद देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. काका, या कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं, काय तुमचं? नाही, या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून हे मला वाटलं की जेणेकरून हे ज्येष्ठांचा पुरस्कार आणि किंबहुना जे वरिष्ठ मंडळी आहेत किंवा ज्येष्ठ डॉक्टर आहेत त्यांचा सन्मान, खरं ज्येष्ठांचा सन्मान करणं. आजकाल ज्येष्ठ मंडळींना लोक व्हॅल्युएशन कमी देतात, परंतु ह्या कार्यक्रमाद्वारे एक वाटलं की सुंदर असं की जेणेकरून ज्येष्ठांचा सन्मान झाला, त्यांना एक मान सन्मान मिळाला आणि तारुण्याचा किंवा तरुणांचा एक उत्साह निर्माण झाला की आपण कसं जगलं पाहिजे. या भूमिकेतून हे कार्यक्रमाचं एक आनंदी वातावरण मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश नवनवरेसह मी गौरव मालक, वृत्तदर्शन पुणे. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे देशातील प्रतिष्ठित तालचक्र महोत्सवाची आज सुरुवात झाली. या महोत्सवाचे यंदा 13वे वर्ष असून युवा कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून तालचक्र युवा महोत्सव हे आयोजित करण्यात येते. तबला वादक निशित गंगाणी यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची सुरुवात झाली, तर पहिल्या दिवसाचा समारोप अभेद अभिषेकी यांच्या गाण्याने झाला. या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजक पंडित विजय. धन्यवाद आदितर. आणि ऍक्च्युली तालचक्र फेस्टिवल हे आता 13वं वर्ष आहे यावर्षी. तर मी ज्या वेळेला हे फेस्टिवल सुरू करायचा मनात विचार आला त्यावेळेला माझा मुख्य विचार होता की जी तालवाद्य आपल्या भारतामध्ये आहे, फक्त भारतात नाही सगळ्या जगामधली जी तालवाद्य आहेत त्यांना सेंटर स्टेज म्हणजे त्यांना सेंटर स्टेज ठेवून असे कुठले फेस्टिवल होत नाही. भारतामध्ये जेवढे फेस्टिवल होतात ते सगळे मोस्टली मेलोडी बेस असतात, म्हणजे गाणं, इन्स्ट्रुमेंट. अगदी गाणं म्हणजे मेलोडी शिवाय आपलं म्युझिक कम्प्लीट होऊच शकत नाही, तसंच तालाशिवाय सुद्धा कम्प्लीट होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे तालवाद्य जी आहेत, परकशन इन्स्ट्रुमेंट, त्यांना फोकस ठेवून फेस्टिवल्स नव्हते होत. मी इतर देशांमध्ये आधी असे फेस्टिवल वाजवलेले जिथे फक्त ज्याला ड्रम फेस्टिवल म्हणतात आणि जिथे फक्त वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे ड्रम्स. तसंच आपल्या भारतामध्ये अनेक तालवाद्य आहेत, साऊथ मध्ये वेगळी आहेत, नॉर्थ मध्ये वेगळी आहेत, ईस्टला वेगळी आहेत. तर अशा तऱ्हेने अनेक तालवाद्यांना एकत्र करून आणि अर्थात म्युझिक तर आहेच, संगीत आहेच, मेलोडी आहेच, त्यांना एकत्र करून आणि असा फेस्टिवल आपण सुरू केलाय. आणि तो आता 13 वर्ष छान चालू आहे. रसिकांचं चांगलं प्रेम.
ICC महिला वन डे क्रिकेट विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीत भारतीय महिलांच्या संघानं 7 वेळा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनं पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. डी.वाय. पाटील स्टेडियमवर 30 ऑक्टोबरला झालेल्या या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकांमध्ये 338 धावा केल्या. भारतीय संघानं मात्र अविश्वसनीय पाठलाग करत 48.3 षटकांमध्ये 341 धावा फक्त 5 विकेट गमावून सामना आपल्या खिशात घातला. आता बघूया हवामानाचे अपडेट. राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. IMDने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागांमध्ये येलो अलर्ट सांगितलाय. दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण कायम असून काही ठिकाणी पहाटे गारवा देखील जाणवतोय. आता बघूया पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत अमेरिका संरक्षण करार, 10 वर्षांची मजबूत भागीदारी, निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि कीटकनाशकांविरोधात केंद्र सरकार आणणार एक नवीन कायदा. महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीतच महायुतीत युद्ध, पवार मोहोळ आमने सामने. पुण्यात काँग्रेसचं भाजप विरोधात आंदोलन. पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित. कालचक्र महोत्सव उत्साहात सुरुवात. भारताने कांगारूंना हरवून रचला इतिहास.